मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे. राम शिंदे यांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेचे संकेत दिले आहेत. एवढंच नाही तर लोकसंख्या वाढ लक्षात घेता अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या असलेल्या 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये भविष्यात वाढ होऊ शकते, असंही त्यांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभर एकच प्रश्न विचारला जात आहे, खरंच महाराष्ट्रात मतदारसंघ बदलणार का? आणि जर तसं झालं तर त्याचा परिणाम नेमकं कोणावर होणार? आजच्या व्हिडिओमध्ये आपण राम शिंदे यांच्या या वक्तव्यामागचं सत्य, डिलिमिटेशनचा इतिहास, त्याची प्रक्रिया आणि भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणावर होणारे संभाव्य परिणाम सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत. तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. राम शिंदे यांनी अहिल्यानगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेबाबत संकेत दिले आहेत. त्यांनी असंही म्हटलं की लोकसंख्या सातत्याने वाढत असल्यामुळे भविष्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची संख्या वाढू शकते. सध्या या जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ आहेत, मात्र भविष्यात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ही संख्या वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात डिलिमिटेशन चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, डिलिमिटेशन म्हणजे नेमकं काय? अनेकांना वाटतं की ही फक्त मतदारसंघाची नाव बदलण्याची प्रक्रिया आहे, परंतु तसं अजिबात नाही. डिलिमिटेशन म्हणजे लोकसंख्येच्या आधारावर विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाच्या सीमा नव्याने निश्चित करण्याची प्रक्रिया. समजा एखाद्या मतदारसंघात लोकसंख्या आणि मतदारसंख्या खूप वाढली आहे, तर त्या मतदारसंघाचं विभाजन करून नवीन मतदारसंघ तयार केला जाऊ शकतो. तर काही गावं किंवा शहरांचे भाग एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात जोडले जाऊ शकतात. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक मतदाराच्या मताला शक्य तितकं समान महत्त्व मिळणं. ही प्रक्रिया कोण ठरवतं, हा प्रश्नही अनेकांना पडतो. भारतात यासाठी स्वतंत्र डिलिमिटेशन आयोग स्थापन केला जातो. हा आयोग जनगणनेतील आकडेवारीचा अभ्यास करून कोणत्या भागात लोकसंख्या किती वाढली, कुठे मतदारसंख्या असंतुलित झाली आणि कोणत्या मतदारसंघात बदल आवश्यक आहेत, याचा सखोल अभ्यास करतो. त्यानंतर मतदारसंघाच्या सीमाबाबत शिफारसी केल्या जातात. विशेष म्हणजे आयोगाचा अंतिम निर्णय घटनात्मक स्वरूपाचा असल्याने त्यात सरकारलाही सहज बदल करता येत नाही. आता थोडंसं भूतकाळाकडे वळूया. भारतात स्वातंत्र्यानंतर अनेक वेळा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली. 1952, 1963, 1973 आणि 2002 मध्ये डिलिमिटेशन आयोग स्थापन करण्यात आला. मात्र 1973 मध्ये लोकसंख्या नियंत्रणात प्रोत्साहन देण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा जागांची संख्या गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 2008 मध्ये मतदारसंघाच्या सीमा बदलण्यात आल्या, परंतु जागांची संख्या वाढवण्यात आली नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात लोकसंख्या वाढली असली तरी अनेक मतदारसंघांमध्ये मतदारसंख्येचं संतुलन बिघडलेलं दिसून येत आहे. राम शिंदेंच्या वक्तव्यामुळे आता पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे. मात्र इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे. सध्या महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. राम शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भाने संकेत दिल्याचं सांगितलं असलं तरी मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचा निर्णय हा केवळ राज्य सरकारचा नसतो. त्यासाठी नवीन जनगणनेची आकडेवारी, केंद्र सरकारचा निर्णय आणि डिलिमिटेशन आयोगाची प्रक्रिया आवश्यक असते. त्यामुळे सध्या ही प्रक्रिया चर्चेच्या आणि शक्यतेच्या टप्प्यावर आहे. मात्र जर भविष्यात ही पुनर्रचना झाली तर त्याचे परिणाम मोठे असू शकतात. सर्वात आधी अनेक मतदारसंघांच्या सीमा बदलू शकतात. काही गावं दुसऱ्या मतदारसंघात जाऊ शकतात. शहरांचा विस्तार लक्षात घेऊन नवीन मतदारसंघ तयार होऊ शकतात. त्यामुळे आज ज्या मतदारसंघातून एखादा नेता निवडून येतो, उद्या तो मतदारसंघ पूर्णपणे वेगळा असू शकतो. याचा थेट परिणाम राजकारणावर होईल, कारण प्रत्येक नेत्याने आपल्या मतदारसंघात अनेक वर्षे संघटन उभी केलेली असते. मतदारसंघ बदलला की मतदार बदलतात, सामाजिक समीकरणं बदलतात आणि निवडणुकीचं संपूर्ण गणितही बदलतं. त्यामुळे काही नेत्यांना नवीन मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागू शकते, तर काहींचे पारंपरिक मतदार दुसऱ्या मतदारसंघात जाऊ शकतात. त्याचवेळी नवीन मतदारसंघ तयार झाले तर अनेक नव्या चेहऱ्यांनाही
राजकारणात संधी मिळू शकते. याचा परिणाम फक्त राजकारण्यांवरच नाही तर सामान्य नागरिकांवरही होणार आहे. तुमचं गाव किंवा शहराचा भाग दुसऱ्या मतदारसंघात गेला तर तुमचे आमदार बदलतील, विकास कामांचं नियोजन बदलू शकतं, स्थानिक प्रश्न मांडण्याची पद्धत बदलू शकते आणि प्रशासनाच्या कामकाजावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा विषय प्रत्येक मतदारासाठी महत्त्वाचा आहे. राम शिंदे यांच्या एका वक्तव्यामुळे सुरू झालेली ही चर्चा पुढील काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरू शकते. अंतिम निर्णय अजून झालेला नसला तरी लोकसंख्या, जनगणना आणि घटनात्मक प्रक्रिया लक्षात घेता भविष्यात मतदारसंघाची पुनर्रचना होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र सरकार, डिलिमिटेशन आयोग आणि राज्य सरकार या तिन्ही पातळ्यांवर काय निर्णय होतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. जर महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली तर त्याचा सर्वाधिक फायदा कोणत्या पक्षाला होईल आणि तुमच्या मतदारसंघात कोणते बदल होऊ शकतात? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.